आतापर्यंत, परंतु नेक्स्ट मॅच जय आंबे घाटेकर संघ अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी देखील खेळ आकारला एका एंडने. दोन्ही संघ आमने सामने आपल्याला पाहायला भेटतील. यस, गोड व्यक्तिमत्व आणि संगीत कला क्षेत्रातील गोड आणि अगदी सुप्रसिद्ध असे कीबोर्ड मास्टर सागर भाऊ हे देखील उपस्थित होते. अगदी संघ पराभूत झाला. अगदी आपला देखील संघ खूप चांगला आहे, परंतु थोड्याशा त्या चुक्या झाल्या, त्या अंगलट आल्या आणि त्याच कारणास्तव पराभूत झाले. तर चला, ऑनलाईन मॅच ही मैदानाच्या आतमध्ये चालू राहील. एका एंडने असतील जय आंबे घाटेकर संघ, तर त्यांच्या विपक्षात असतील यंगस्टार सिरसार संघ. तर तिथपर्यंत एक छोटासा ब्रेक घेऊ आणि पुनश्च एकदा मैदानाच्या आतमध्ये येऊ. ऐकत राहा, पाहत राहा. एकविरा बेलबडी ब आयोजित माजी आमदार चषक 2025 चा हा थरार. माझ्या साईची पालखी गोड व्यक्तिमत्व आहेत विनोदजी धुदडे. यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं मेडल देऊन पुरस्कृत करायचं आहे, सन्मानित करायचं आहे. जबरदस्त पद्धतीने खेळ आकारला. अक्षय गभार याच्या माध्यमातून जबरदस्त खेळ राहिला. आईगाव देवी स्पोर्ट्स माथेरापाडा संघाकडनं चांगल्या पद्धतीने खेळ राहिला आहे. मागील सामन्याचा देखील हिरो ठरला होता. या सामन्यामध्ये देखील त्याच पद्धतीची कामगिरी ही पाहायला भेटली. विनोदजी धुदडे पाचरोका गावातील गोड व्यक्तिमत्व, त्यांचे शुभ हस्ते मेडल देऊन सन्मानित केलं जात आहे. मान्यवरांना विनंती असेल की व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं असेल. यावेळेस पहिला चेंडू हा मार्गस्तर होतोय. एका एंडने यंगस्टार शिरसाट तर एका एंडने जय आंबे घाटेकर. अगदी इनफिल्डच्या वरनं हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. पहिल्या चेंडू वरनं अगदी किरण वांगड्याचा तडाखा, 4 धावा, चौकार. जबरदस्त पद्धतीने स्ट्रोक तो आपण पाहिला अगदी किरण वांगड याच्या बॅट्समधनं. आणि अगदी पोटेन्शियल आहे ना, ते अगदी गुणवत्ता अगदी ठासून भरले या फलंदाजाकडे, या खेळाडूकडे. अगदी किरण वांगड या नावाची चर्चा अगदी शिरसाड परिसरामध्ये राहिले, नो डाऊट. यावेळेस चांगला स्ट्रोक इनटू द गॅप मध्ये, नो चान्स फॉर द फिल्डर. चेंडू पुन्हा एकदा फरार होईल. 4 धावे करिता चौकार. अगदी जबरदस्त पद्धतीने अगदी खेळ राहिला आहे. मागील 2 चेंडूवरती 2 चौकार हे पाहायला भेटलेत मिस्टर किरण वांगड याच्या बॅट्समधनं. अगदी किरण, मी आताच म्हटलं की किरण नावाचा चर्चा, किरण नावाची चर्चा आणि किरण नावाचा बोलबाला अगदी राहिलाय. अगदी चांगल्या पद्धतीने खेळ आकारेल. नो आउट. यावेळेस स्लोट मध्ये रडार मध्ये आला आणि विदाउट तिकीट यात्रा सफलतेचा प्रवास. 6 धावा, षटकार. किरण वांगड याचा तडाखा, 1 बाउन्स सीमारेषा पार, दर्जेदार आणि क्वालिटी ब्रँडेड चौकार. 4 धावा. अगदी जय आंबे. अतिशय जबरदस्त पद्धतीने फलंदाजी, कडक आणि बेधडक स्ट्रोक त्याच्या बॅट्समध्ये पाहायला भेटले. यावेळेस हो यष्ट्या वाकवल्यात.
अगदी यष्टी दाखवली आणि विकेटचं बदल, एक बडी मछली जाल में बसती हुई किरण वांगड बॅक टू द आउट, बॅटर आउट. भेटली इथून न्यू बॅटर हा इन होतोय आशिष दिवा, मागील मॅचचा हिरो. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एक धाव सहज गतीने होईल पूर्ण. एकच धावेवर हे समाधान मानावं लागेल. झाला एक षटकाचा खेळ समाप्त. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावगते 19 या अंकावरती जाऊन पोहोचले. इथून पॉवर प्लेच्या षटकामध्ये मित्र म्हणेल पॉवरफुल फलंदाजी ही राहिली, परंतु महत्वाची विकेट किरण वांगड हा बाद झालाय. इथून दुसरा गोलंदाज हा सुसज्जित हा करायचा आहे गोलंदाजच्या ट्रॅक वरती. अगदी 3 षटकांचे सामने आहेत आणि चांगल्या पद्धतीने सामने पाहायला भेटतील. अगदी नो डाऊट हे बॅटर रंगताना पाहायला भेटेल. अगदी जंबे घाटेकर संघाचं जर सांगायचं झालं तर चांगल्या पद्धतीने आजच्या दिवसामध्ये सामने राहिले. त्यांच्या माध्यमातून देखील 2 सामने जिंकून इथपर्यंत पोहोचताय. तर काही यंगस्टार शिवसाळ संघ देखील खूप चांगल्या पद्धतीने अगदी 2 सामने जिंकून इथपर्यंत तिसऱ्या लढतीकडे वळलेत. इथून मात्र जिंकताय तर नक्कीच नो डाऊट आजच्या दिवसातला शेवटचा सामना हा आपण खेळणार आहोत. इथून चांगल्या पद्धतीने खेळतो आकारावा लागेल. एक षटक झालंय समाप्त. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावगती 19 या अंकावरती जाऊन पोहोचले. 19 धावा या स्कोर कार्ड वरती लागल्या आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये अगदी मॅजिकल फिंगर निलेशजी भोईर हे देखील गुणलेखन करिता आलेले आहेत. त्यांचं देखील या क्रीडानगरीमध्ये त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं व सर्व या पाचरुका ग्रामस्थांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीने या क्रीडानगरीमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजच्या ट्रॅकवरती गोलंदाज हा सुसज्जित होईल सुनील. यावेळेला चांगला स्ट्रोक आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झालाय. इथून एक धाव झाले पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ओहो डेंजर झोनकडे आहेत आशिष. इथे मात्र ओहो तिसरी धाव घेती होतील का, परंतु 2 धावेवर हे समाधान मानावं लागेल. अगदी डेंजर झोन कडे होते परंतु चांगल्या पद्धतीने ही रनिंग आपल्याला पाहायला भेटली. गुड रन अतिशय चांगल्या पद्धतीने हे पाहायला भेटले. 2 धावा स्कोर कार्ड वरती. धावगती आतापर्यंत 21 या अंकावरती जाऊन पोहोचले. अगदी पाचरुका गावातील गोड व्यक्तिमत्व सोमाजी बरठा आणि त्यांच्या समवेत शिलोनजी धोदडे हे देखील उपस्थित आहेत या क्रीडानगरीवरती. त्यांना देखील विनंती असेल की व्यासपीठावरती येऊन मानाने आणि सन्मानाने विराजमान व्हायचा असे आहे. गोड व्यक्तिमत्व आहेत सोमाजी बरठा आणि शिलोनजी धोदडे हे 2 गोड व्यक्तिमत्व आहेत. यावेळेला थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर हा चेंडू हाताळलाय. अर्थातच खराब डिलिव्हरी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटली. यावेळेला झेलची दाट शक्यता आहे. पुन्हा एकदा विकेटचं पतन हे पाहायला भेटेल. अगदी विकेट हा आशिष या फलंदाजाची पाहायला भेटले. इथून मात्र चांगल्या पद्धतीने खेळ तर आकारला होता किरण वागड याच्या माध्यमातून आणि मागील सामन्याचा हिरो देखील आशिष ठरला होता, परंतु या सामन्यामध्ये थोडासा मागे पडला आशिष. अगदी विकेटच्या पतनानंतर नव्याने बॅटर हा मैदानाच्या आतमध्ये इन होईल. दीप्तेश देवले या फलंदाजाला पाहू शकताय. अगदी दीप्तेश देवले फलंदाज हा देखील चांगल्या पद्धतीने खेळ आकारत असतो. अगदी सातत्याने शिरसाड विभागातील अगदी स्पर्धा होतात आणि तिथे अगदी चांगल्या पद्धतीने दीप्तेश या नावाचा देखील बोलबाला राहिलाय. इथून जय अंबे घाटेकर संघ कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. अगदी सुनील आहेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. इथून कशा पद्धतीने गोलंदाजी करतील ते देखील पाहणं तेवढीच गरजेची गोष्ट राहील.
अगदी समोर कुठलाही फलंदाज असला तरी आपल्याकडे गुणवत्ता, अगदी समोर कुठलाही खेळाडू असो आपल्याकडे जी गुणवत्ता असते ना ती स्पष्ट करणं या क्रिकेटच्या खेळामध्ये खूप महत्वपूर्ण गोष्ट असते. इथून चांगला स्ट्रोक मारावा लागेल, चांगला स्ट्रोकची निवड तर केले. वन बाउन्स क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, उचलून फील्ड केली जाते. थोडीशी चुकी खराब, फेकी चुकीची पाहायला भेटले. हो चांगल्या पद्धतीने अगदी एक धाव ही सहजगतीने पूर्ण होईल. एकेरी धावीवर समाधान ते मानावं लागेल. एकेरी धावेनीशी स्कोर कार्ड एकंदरीत 23 या अंकावरती जाऊन पोहोचले. 23 धावा या स्कोर कार्ड वरती लागल्या. इथून मात्र चांगल्या पद्धतीने तो खेळ आकारावा लागेल. अगदी यंगस्टार शिरसाट संघ आतापर्यंत 23 धाव्यांवरती खेळतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. धावा तर आल्या चांगल्या पद्धतीने. इथून कॅल्क्युलेशन पद्धतीने त्या धाव्यांच्या बाबतीमध्ये धावा या घ्याव्या लागतील. यावेळेला चांगला स्ट्रोक आहे स्क्वेअर लेग रिजन मध्ये. तिकडे मात्र डेंजर झोन कडे होते, परंतु अगदी चांगल्या पद्धतीने कोपिंग क्रीज मध्ये पोहोचले फलंदाज. इथून मात्र एक धाव ही सहज गतीने पूर्ण होईल. एकेरी धावेनीशी धावगती आतापर्यंत 24 या अंकावरती आहे. षटकातला शेवटचा आणि अंतिम चेंडू हा शेष आहे. इथून मात्र कशा पद्धतीने शेवटच्या चेंडूवरती खेळ केला जाईल ते देखील पाहणं तेवढीच गरजेची गोष्ट झाली. षटकाची समाप्ती. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावगती आतापर्यंत 24 या अंकावरती जाऊन पोहोचले. झालाय 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावगती आतापर्यंत 24 या अंकावरती जाऊन पोहोचले. 24 धावा या फलकावरती लागल्या. अजूनही एक षटक येणं बाकी आहे. स्लोग ओव्हर येणं बाकी आहे. इथून कुठल्या गोलंदाजावरती विश्वास तो दर्शवला जाईल. आणि शेवटचं षटक म्हटल्यानंतर अगदी जे सांगायचं झालं तर हाणामारीचं षटक आपल्या ग्रामीण भाषेमध्ये. इथून शेवटचं षटक हे लगेच मार्गस्थ करायचं आहे. गोलंदाज हा सुसज्जित होईल. रोशन पवार या गोलंदाजाला पाहू शकताय. इथून चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करून दाखवावी लागेल. धावबलकावरती धावा या 24 या पाहायला भेटल्या, परंतु इथून अगदी तिसरं षटक अजूनही येणं शेष आहे. आणि अगदी दीप्तेश देवले आणि अजूनही पंकज देवले. अगदी पंकज वरती संपूर्ण दारोमदार असेल. अगदी सलामीवीर आहेत आणि इथून कशा पद्धतीने खेळ तो आकारतील. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे, चांगला फटका आणि चांगल्या फटक्याची निवड केली होती. सेट डाऊन ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. अगदी धावत पळत क्षेत्ररक्षण झालंय. अगदी चांगल्या पद्धतीने सुनील याच्या माध्यमातून ते क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं. अगदी लॉंग ऑन वर्ण लॉंग ऑफला धावत पळत आले आणि क्षेत्ररक्षण करण्याचा तो प्रयत्न. आणि प्रयत्न करणं खूप महत्वाची गोष्ट. तेच प्रयत्न तेच एफर्ट अगदी चांगल्या पद्धतीने लावले मिस्टर सुनील याच्या माध्यमातून. तिथपर्यंत 2 धावा या सहजगतीने पूर्ण झाल्या. 2 धावेवरती समाधान. अगदी चांगल्या पद्धतीने यावेळी स्ट्रोक चांगला आहे. इनफिल्डला आहे तिकडे क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव सहजगतीने होईल पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डेंजर झोन कडे आहेत. अगदी चुकीची फेकी ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटली. आणि अगदी 2 धावा या सहज गतीने पूर्ण झाल्या. दुहेरीने धावफलक आतापर्यंत 28 या अंकावरती जाऊन पोहोचले. इथून चांगल्या पद्धतीने ती फलंदाजी राहिली. एकेरी दुहेरी धावेला देखील अगदी चांगल्या पद्धतीने घेतलं जात आहे. यावेळेला चांगला स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा लॉंग ऑफ ला क्षेत्ररक्षण होईल. इथे मात्र गफलत ती पाहायला भेटली. गफलतीचं उत्तर 4 धावा चौकार. धावगती एकंदरीत 32 या अंकावरती जाऊन पोहोचले. इथून मात्र पंकज देवले हा देखील जबरदस्त पद्धतीने लय मध्ये आहे. यावेळेला लाऊडली अपील तर आहे, परंतु चांगल्या पद्धतीने एक धाव ही लेग बायच्या स्वरूपामध्ये पूर्ण होईल. अगदी लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव ही अर्जित केली जाते. एकेरी धावेवरच ते समाधान हे मानावं देखील लागेल. एकेरी धावेची धावगती आतापर्यंत 33 या अंकावरती जाऊन पोहोचले.
उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या सामन्यामध्ये, या इनिंगचा. अगदी इथून चांगल्या पद्धतीने 2 चेंडूने 2 जर चांगले प्रहार आले तर अजून चांगल्या स्थितीमध्ये पोहोचेल. एक फायटिंग टोटल तर उभारली आहे, परंतु येणारे 2 चेंडू आहेत. यावेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला होता, त्यावरती 2 धावा सहजगतीने पूर्ण झाल्यात. आणि एखाद्या खेळाडूकडून जर चुकी झाली ना तर अगदी या क्रिकेटमध्ये त्या खेळाडूचा पाठलाग चेंडू सोडत नसतो. आणि त्याच माध्यमात अगदी तिकडे जगदीश आहेत फील्ड करिता, जिग्नेश आहेत फील्ड करिता, आणि अगदी चांगला क्षेत्ररक्षण 2 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष. यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू आहे, अगदी उचलून फील्ड करतील तिथपर्यंत 2 धावा या सहज गतीने पूर्ण झाल्यात. 2 धावेवर हे समाधान मानावं लागेल. अगदी तिसरी धाव घेता घेता निशी विकेटचं पतन ते मानावं लागेल. आणि धावगती एकंदरीत 1 इनिंगच्या समाप्तीनंतर 37 अंकावरती जाऊन पोहोचले. अर्थातच 38 धावेचं आव्हान ते असणार आहे जांबे घाटेकर संघासमोर. इथून येणारे 18 चेंडू असतील, 18 चेंडूमध्ये 38 धावा या कशा पद्धतीने होतील ते देखील पाहणं गरजेची गोष्ट राहील. अगदी मित्रांनो, नाण्याची एक बाजू आपण पाहिले, नाण्याची दुसरी बाजू पाहणं तेवढीच गरजेची गोष्ट राहील. इथून मात्र कशा पद्धतीने त्या धावा केल्या जातील ते देखील आपण पाहणार आहोत. तिथपर्यंत एक छोटासा ब्रेक घेऊ आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येऊ. पाहत रहा, ऐकत रहा. गोलंदाज हा सुसज्जित होईल तर सलामीची जोडी अगदी रवींद्र धांगडा आणि त्यांच्या समवेत सुनील धांगडा ही सलामीची जोडी आपण पाहू शकता. इथून रवींद्र एक मॅच मध्ये हिरो देखील ठरला होता. अगदी संपूर्ण लक्ष असेल ना ते रवींद्र याच्याकडे असेल.
गेल्या मागील सामन्यामध्ये थोडा काही करू शकला नाही, परंतु या सामन्यामध्ये महत्वाचा सामना आहे आणि या महत्वाच्या सामन्यामध्ये ती महत्वपूर्ण कामगिरी करावीच लागेल महत्वाच्या खेळाडूंकडनं. यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा टप्पा खाली राहिला जातोय. अर्थातच पहिल्या चेंडूने एक अगदी सबमरीन डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटली. इथून मात्र चांगल्या पद्धतीची गोलंदाजी ही पाहायला भेटली. इथून पहिल्या चेंडूने एक इम्प्रेस करून दाखवलंय गोलंदाज आशिष दिवा या गोलंदाजाने पुन्हा एकदा सुसज्जित होईल. यावेळेला हो मी आताच म्हटलं इम्प्रेस केलंय. नेक्स्ट डिलिव्हरी देखील त्याच पद्धतीने जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत पाहायला भेटले. इथून बॅक टू बॅकचे 2 चेंडू हे निर्धाव आपल्याला पाहायला भेटले. अतिशय अगदी सांगायचं झालं तर जबरदस्त पद्धतीने गोलंदाजी झाले. इथून इम्प्रेस करून दाखवलंय, परंतु रवींद्र आहेत एकांडे यावेळेस चांगला स्ट्रोक देखील चांगल्या पटकेची निवड केली. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे धावत पळत क्षेत्ररक्षण होईल का, परंतु रेष जिंकले. अगदी चेंडू सीमारेषा पार होईल. 4 धावे करिता चौकार. अगदी झाले धाव चेसला सुरुवात. अगदी धावा चेस करायच्या आणि मोठे पटके मारणे ही खूप महत्वाची गोष्ट राहील. इथून चांगल्या पद्धतीने अगदी स्ट्रोक तो पाहायला भेटला. अगदी गोलंदाज चांगला आहे, परंतु फलंदाज तेवढ्याच ताकदीचा आहे एकांडे. अगदी रवींद्र यावेळेस स्लोट मध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात नाहीत आहेत. यावेळेला वन बाउन्स ओहो असं वाटलं होतं की षटकार जाईल, परंतु तिकडे अगदी सांगायचं झालं तर किरण वांगड अगदी मी आत्ताच म्हटलं होतं की या किरण वांगड नावाची चर्चा नो डाऊट सिरसाळ परिसरामध्ये राहिले आणि वसई ग्रामीण अगदी क्रिकेट मधील एक मातब्बर खेळाडू देखील असं म्हटलं तरी काही हरकत नाही. अगदी संघ थोडा बॅकफुटला आहे, परंतु नो डाऊट अगदी जी गुणवत्ता आहे ना ती अगदी ठासून भरले या खेळाडूकडे आणि ते सरफड दाखवले. अगदी महत्वाच्या धावा वाचवल्या. मी तर म्हणेन 4 धावा वाचल्या. इथून 2 धावा स्कोर कार्ड वरती अर्जित केल्या जातील. धावफलक एकंदरीत 6 अंकावरती जाऊन पोहोचलाय. यावेळेला चांगला स्ट्रोक चांगलं क्षेत्ररक्षण. इथून मात्र चांगल्या पद्धतीने ते क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय. 1 धाव ही सहज गतीने होईल पूर्ण. एकेरी धावेने स्कोर कार्ड एकंदरीत 7 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. इथून शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष असेल या षटकामधला. आशिषाने आतापर्यंत चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करून दाखवले. अगदी 5 चेंडू हाताळलेत आणि अगदी 7 धावा या खर्च केल्यात. अतिशय चांगल्या पद्धतीने याला म्हणतात एक चांगला खेळाडू आणि चांगल्या खेळाडूकडनं अगदी एक चांगली कामगिरी. यावेळेस चांगला चेंडू पुन्हा एकदा भन्नाट वेगाने हा चेंडू हाताळलाय. स्टेट डाऊन डक राऊंड केल्याचा प्रयत्न. विकेटची दाट शक्यता होती ओहो, परंतु सुखरूप रीतीने कोपिंग क्रीज मध्ये पोहोचलेत रवींद्र. अगदी 1 षटकाचा खेळ होईल समाप्त. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावगती एकंदरीत 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अगदी चांगल्या पद्धतीने गोलंदाजी राहिली या षटकामध्ये. जबरदस्त पद्धतीने एअरफट देखील पाहिले आपण. अगदी विथ द बॉल विथ द बॅट आणि विथ द फील्ड या तिन्हीने जर आपण चांगला खेळलात ना तर नो डाऊट एक चांगला खेळ तो आपण आकारू शकताय. अगदी जर सांगायचं झालं तर इथून फलंदाजी गोलंदाजी आणि फिल्डिंग या तिन्ही बाबतीमध्ये जर चांगलं खेळलं ना तर अगदी चांगल्या पद्धतीने आपण खेळ आकारू शकताय. इथून दुसरा गोलंदाज हा गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सुसज्जित होईल. दीप्तेश देवले. इथून दीप्तेश देवले हा गोलंदाज सुसज्जित होतोय. इथून परफेक्ट ऑलराऊंडर असं सांगलं तरी काय हरकत नाही. अगदी फलंदाजीच्या बाबतीमध्ये देखील चांगल्या पद्धतीने त्याच्या बॅट्समध्ये धावा आपल्याला पाहायला भेटल्या. त्यानंतर गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज हा सुसज्जित होईल दीप्तेश देवले. इथून सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे आणि रवींद्रकडे ते कॅपेबिलिटी आहे, ते पोटेन्शियल आहे. अगदी इथून चांगला स्ट्रोकची निवड तर केली, परंतु क्षेत्ररक्षक तिकडे आहेत तैनात.
अगदी या सामन्यामध्ये कागदोपत्री स्ट्रॉंग राहिले, आपली गुणवत्ता स्पष्ट करू शकले नाहीत. विकेटचं बदल, बॅक टू द आउट, बॅटर आउट. अगदी इथून प्रयत्न ते करावे लागतील आणि अगदी चांगल्या पद्धतीनेच ते प्रयत्न करावे लागतील. अगदी रवींद्र याची खेळी झाली संपुष्टात, परंतु नव्याने बॅटर हा मैदानाच्या आतमध्ये इन होईल. सचिन या फलंदाजाला पाहू शकताय, इथून चांगल्या पद्धतीने तो खेळ आकारावा लागेल. अगदी कागदोपत्री स्ट्रॉंग राहिले रवींद्र, काय खूप काही करू शकले नाहीत सामन्यामध्ये. इथून धावगती एकंदरीत जर सांगायचं झालं तर 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. आणि अगदी आपण सातत्याने म्हणतो ना की अगदी मोत्याच्या हारापेक्षा अगदी घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो. आणि त्याच पद्धतीचं काम यंगस्टार सिरसाड संघाकडून आपल्याला पाहायला भेटलंय. अगदी प्रयत्न करणं खूप महत्वाची गोष्ट आहे आणि प्रयत्न ते चालू आहे. एका एंडने जय अंबे घाटेकर संघाचं, परंतु एका एंडने जी बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह झाली ना ती मात्र यंगस्टार सिरसाड संघाची. चांगल्या पद्धतीने इथून मात्र सचिन या फलंदाजाला काहीतरी करावं लागेल. यावेळेस चांगला स्ट्रोक, आल्या आल्या मच नीडेड षटकार, भल्ले से सिगेंद निकली जैसी बंदूक की गोली, 6 धावा, षटकार. यावेळेला चांगला स्ट्रोक आहे. पुण्याचे एकदा मिड विकेट क्षेत्रामध्ये, माफ करा, स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव ही सहज गतीने पूर्ण होईल आणि एक धावेनिशी धावगती आतापर्यंत 16 या अंकावरती जाऊन पोहोचले. षटकार आला जरूर, परंतु त्यानंतर ही सिंगल धाव. इथून मात्र सलामीचा सलामीवीर अजूनही मैदानाच्या आतमध्ये तैनात आहे. सुनील धांगडा या फलंदाजाला स्ट्राईक एंड वरती आणलं जाते. इथून पोटेन्शियल आहे आणि गुणवत्ता आहे ती स्पष्ट करणं खूप गरजेची गोष्ट. यावेळेस खेळाडू कक्षाला स्वागत, अगदी जबरदस्त पद्धतीने 6 धावा, षटकार. शक्यता आहे, शतरक्षक आहेत तिकडे देण्यात. ओहो, मिसफील्ड झाले तिकडे. 2 धावा सहज गतीने पूर्ण होतील का? यस, 2 धावा या सहज गतीने पूर्ण झाल्यात. अर्थात 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावगती 24 या अंकावरती जाऊन पोहोचले. समीकरण मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू आणि 14ची आवश्यकता असेल. 6 चेंडू 14ची आवश्यकता. तिथपर्यंत मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक ब्रेक हा होतोय. एक तिथपर्यंत सुमधुर गीत ऐकू, तिथपर्यंत एक छोटासा ब्रेक घेऊ. तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा. आई एकविरा बेलवडी आयोजित माजी आमदार शिक्षक
फलक एकंदरीत 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. इथून येणारे 6 चेंडू आणि एक 14ची आवश्यकता. अमित शेनारा गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपले चांगला स्ट्रोक आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण करतील किरण. उचलून फील्ड होते तिथपर्यंत एक धाव ही सहज गतीने पूर्ण होते. इथून मी तर म्हणेन किरण वांगड अतिशय चांगल्या पद्धतीने आजच्या दिवसामध्ये अगदी विथ द बॉल असेल, विथ द बॅट असेल, विथ द फील्ड असेल, अगदी तिन्ही एंडने चांगला खेळ आकारलाय. अगदी माफ करा, गोलंदाजीच्या माध्यमातून त्यांना पाहू शकले नाहीत, परंतु एक चांगला खेळाडू म्हणून त्याची गणना आहे. यावेळेस हो पूर्णरित्या फायदा घेतलाय. पुलचा फटका पॉवरफुल 6 धावा षटकार. तुझे गेला सवासनी तो क्या मजा है सीने में. अरे बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब जीत की आग लगी हो सीने में. इथून त्या पद्धतीची फलंदाजी ही करावी लागेल आणि ती केली सुद्धा जाते. मिस्टर सुनील धांगडा याच्या बॅट्समन मच नेडे षटकार आलाय. जबरदस्त पद्धतीने फटकेबाजी ती पाहायला भेटले. इथून मात्र येणारे 4 चेंडू असतील. 4 चेंडू आणि 7 धावेची आवश्यकता असेल. इथून मात्र षटकार आलाय आणि अगदी कॉन्फिडन्स लेवल तो देखील वाढलाय. मिस्टर सुनील धांगडा याच्या बॅट्समन अगदी जबरदस्त फटकेबाजी. महत्वाच्या क्षणी महत्वाचा फटका. इथून पुन्हा एकदा यावेळेला पाहू शकता यष्टी रक्षक चांगल्या पद्धतीने अगदी चपलाईने क्षेत्ररक्षण होत आहे. अगदी आशिष आहेत. अगदी उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू पेस झाला, अर्थातच खराब ती सांगता झाली. इथून अमित शेनरा थोडासा प्रेशर रिलीज करतोय. अगदी येणारे 4 चेंडू असतील. 4 चेंडू आणि 6ची आवश्यकता असेल. अगदी सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. अगदी जबरदस्त पद्धतीने यावेळेला चांगला स्ट्रोक आहे. झेलची दाट शक्यता आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. ओहो कहाणी में ट्विस्ट. जर क्षेत्ररक्षण झालं असतं तर नो डाऊट मैदानाच्या आतमध्ये चित्र काहीतरी अलग असतं. परंतु मी तर म्हणेन जिंदगी उसी के साथ खेलती मेरे दोस्त. जो खिलाडी बेहतरीन होत आहे. अगदी क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून अगदी त्या गफलती पाहायला भेटल्या. इथून योग्य ते नियंत्रण ठेवावं लागेल. महत्वाचा सामना आहे आणि महत्वाच्या सामन्यामध्ये ही चूक. यावेळेला पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. हो 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 चांगल्या पद्धतीने पुन्हा एकदा अगदी निर्धाव चेंडूची सांगता ही पाहायला भेटले. अगदी रंगतदार स्थितीमध्ये हा सामना चाललाय. येणारे 2 चेंडू असतील. 3ची आवश्यकता असेल. अगदी मॅजिकल फिंगर अगदी निलेश जी भोईर यांच्याकडनं अतिशय चांगल्या पद्धतीचं गुणलेखन देखील आपण पाहू शकताय. परंतु मैदानाच्या आतमध्ये थरार. अगदी समीकरण 2 चेंडू 3 धावेची आवश्यकता. इथून सुनील अजूनही आहेत तैनात. यावेळेला ओहो चांगला चेंडू याला म्हणतात कमबॅक. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये अगदी कमबॅक करणं खूप महत्वाची गोष्ट आणि तो कमबॅक करून दाखवलाय मिस्टर अमित शेनरा. आणि अगदी आमचे मित्र देखील आहेत. आणि अगदी अमित शेनरा याच्या माध्यमातून 2 चेंडू निर्धावत आले. आता मात्र समीकरण येणारा 1 चेंडू आणि 3ची आवश्यकता. चांगल्या पद्धतीने सामना रंगलाय. जर सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे त्या सामन्याकरिता. जबरदस्त सामना. 1 चेंडू 3 धावेची आवश्यकता. ओहो चांगल्या पद्धतीने सामना होऊन झालाय. संघ यंग स्टार सिरसार हार्दिक अभिनंदन असेल तर हार्ड लक अँड बॅड लक जांबे घाटेकर संघ अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या माध्यमातून देखील खेळ आपण पाहिला, आपल्याला आपण दाखवला. आणि तुमचं देखील कौतुक या स्पर्धेच्या वतीने. अगदी ज्या चुक्या झाल्यात त्या चुक्या थोड्या चांगल्या आल्यात. नेक्स्ट मॅच मध्ये चुक्या होणार नाहीत याच्याकडे लक्ष असू द्या. जबरदस्त पद्धतीने सामना आपण पार पाडला. जबरदस्त पद्धतीने एफर्ट लावले होते एकाने जांबे घाटेकर संघाने, परंतु थोडस अपयश हे भेटलं. इथून नेक्स्ट मॅच ही आपण मैदानाच्या आतमध्ये चालू करणार आहोत. 2 संघांदरम्यान. एका एंडने असतील यंग स्टार सिरसाट संघ. आजच्या दिवसातला शेवटचा सामना. एका एंडने असतील यंग स्टार सिरसाट संघ तर एका एंडने असतील आईगाव देवी स्पोर्ट्स मातेरापाडा संघ. या 2 संघांदरम्यान आपण शेवटची लढत करून घेणार आहोत. 2 संघांदरम्यान नाणेफेकीचा कॉल हा केला जाईल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे
की टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे, हस्तांदोलन करायचं आहे आणि खास करून जांबे घाटेकर संघाने आजच्या दिवसामध्ये चांगला खेळ दाखवला, परंतु ज्या चुक्या झाल्या ना त्या थोड्याशा अंगलट झाल्या आणि पाठीराखे होते. अगदी वसे आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत एक मातब्बर खेळाडू विजयजी भोईर, अगदी थोडस निराशेचं काम झालं जांबे घाटेकर संघाकडनं देखील. अगदी ज्या चुक्या झाल्या त्या नेक्स्ट मॅच मध्ये होणार नाहीत याच्याकडे लक्ष असू द्या. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील नेक्स्ट वाटचालीसाठी देखील. तुम्हाला नेक्स्ट मॅच ही मैदानाच्या आतमध्ये आपण पार पाडणार आहोत. एकांडे असतील यंगस्टार शिरसाळ संघ तर एकांडे असतील आईगाव देवी स्पोर्ट्स मात्रेपाडा संघ. दोन संघांदरम्यान नाणेफेकाचा कॉल झाला आणि अगदी नाणेफेकी जिंकले शिरसाळ संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. अर्थातच वन द टॉस अँड इलेक्ट्रिक टू फील्ड फर्स्ट हा निर्णय घेतला यंगस्टार सिरसाळ संघाने. अगदी मॅच थोड्याच वेळामध्ये चालू होईल तिथपर्यंत एक छोटासा ब्रेक घेऊ. आपण पाहत राहा, ऐकत राहा. एकविरा बेलबडी आयोजित माझे आमदार चषक 2025 चा हा ठराव. गोन चांगल्या पद्धतीने एफर्ट लाभलेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने तो खेळ दाखवलाय आजच्या दिवसामध्ये. किरण वांगड अतिशय चांगल्या पद्धतीने महत्वपूर्ण इनिंग त्याने पार पाडली. अगदी 18 धावा त्याच्या माध्यमातून आणि अगदी क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून चांगले एफर्ट दाखवले. तो सरलाय मॅन ऑफ द मॅचचा. अगदा लगेचच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार हा वितरित करायचा आहे. आयोजकांना विनंती असेल तिथपर्यंत एक डीजेचं सॉन्ग ऐकू. धन्यवाद.